नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या जबरदस्त एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मग मित्रांनो, आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये बघतो की ऐश्वर्या जानकीच्या विरोधामध्ये एक एक कारस्थानं करून जानकीला त्रास देण्याचा प्रयत्न करते. पण जानकी मात्र हुशार. ती प्रत्येक वेळेला ऐश्वर्याला जशास तसं उत्तर देऊन तिचा डाव तिच्यावरतीच हणून पाडते. पण मात्र यावेळी आता जानकीचे पासे तर पूर्ण उलटलेलेच असतात. ऐश्वर्या एक एक करत जानकीच्या विरोधामध्ये डाव रचत असते आणि जानकी बिचारी त्याच्यामध्ये बसतच असते. मग आता तसंच पहिल्यांदा बघितलं की ऐश्वर्याने जानकी ऋषिकेशला बरोबर प्लॅनिंग निशी घराबाहेर हकललं. पहिल्यांदा ऐश्वर्याने नानांना जिन्यावरनं ढकललं आणि त्याचा आरोप जानकीवरती ढकलवून दिला. मग त्याच्यानंतर जानकी ऋषिकेशला घराबाहेर काढून तिने घरावरती राज्य मिळवण्याचा प्रयत्न केला. पण मात्र शेवटी ऐश्वर्या ती ऐश्वर्याच आणि जानकी ती जानकीच. जानकीने याच्यावरती सुद्धा मात करून ऐश्वर्याचा डाव तिच्यावरतीच उलटवला आणि मानाने रणदिव्यांच्या घरामध्ये प्रवेश केला. पण मात्र आता हे सर्व असताना ऐश्वर्या तर भयंकर चिडलेली आहे आणि आता जानकीला कसं पूर्ण उद्ध्वस्त करता येईल, जानकीला परत घराबाहेर कसं काढता येईल आणि जानकी कायमची संपेल असाच ऐश्वर्या डाव रचतीये. तर मग मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता ऋषिकेशची कोर्टामध्ये हिअरिंग सुरू असते आणि आता ऐश्वर्या सयाजीरावांनी खूप मोठा वकील आता नेमलेला असतो आणि तो वकील अतिशय हुशार असतो आणि अतिशय हुशारीने तो मागचं पुढचं सर्व काढून केस लढत असतो. तो वकील आता सौमित्रला सुद्धा भारी पडतो आणि ऋषिकेशच्या विरोधामध्ये कारस्थान तर करतच असतो. आता त्याच्यानंतर सयाजीराव आणि ऐश्वर्या यांच्या सगळ्यांना ऋषिकेशचा नेमकं वीक पॉईंट काय हे नक्कीच माहिती असतं. म्हणजे ऋषिकेशचा वीक पॉईंट असा की त्याला जानकी, ओवी किंवा घरच्यांच्या विरोधामध्ये काही बोललेलं चालत नाही. ऋषिकेश खूप भयंकर चिडतो आणि तापून उठतो. तर मग हेच आता सयाजीराव याच गोष्टीचा फायदा घ्यायचं ठरवतात आणि जेव्हा सयाजीरावांना बोलण्याची वेळ येते तेव्हा सयाजीराव असं काहीतरी बोलतात की जेणेकरून ऋषिकेश भयंकर चिडेल. याच संधीचं सोनं करत सयाजीराव ऋषिकेशच्या विरोधामध्ये, घरच्यांच्या विरोधामध्ये, जानकीच्या विरोधामध्ये वाटेल ते बोलतात आणि मग ऋषिकेशच्या तळपायाची आग तर पूर्ण मस्तकातच जाते. ऋषिकेश फुल चिडतो आणि लगेच तो मागचा पुढचा कुठलाही विचार न करता रागाच्या भरामध्ये सयाजीरावांवरती धाव घेतो. ऋषिकेश सयाजीरावांना मारण्याचा प्रयत्न करतो आणि हाच चान्स आता त्या वकिलाला भेटतो. वकील लगेच आता कोर्टात सांगू लागतो की जज साहेब बघा, हा ऋषिकेश रागाच्या भरामध्ये काहीही करू शकतो आणि ही गोष्ट मी तुम्हाला इथे आत्ताच्या आत्ता सिद्ध करून दाखवली. तसाच याने प्रॉपर्टीसाठी रागाच्या भरामध्ये नानांचा खून केला आणि आता जज साहेबांना सुद्धा समोर घडलेलं असतं, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आता या गोष्टीवरती विश्वास बसतो. ते सुद्धा ऋषिकेशला डायरेक्ट जेलमध्ये पाठवायचं ठरवतात. ऋषिकेशला पोलीस कस्टडी सुनावली जाते आणि हे सगळं पाहता तर जानकी पूर्णपणे शांत असते. ऋषिकेशला ऐश्वर्याने आणि सयाजीरावांनी प्लॅन निशी कोर्टामध्ये पाठवलं तर म्हटल्यानंतर आता ऋषिकेशला DNA टेस्टच वाचू शकणार. ती डेड बॉडी नानांची नाहीये हे मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण मात्र तरी सुद्धा जेव्हा ती DNA टेस्ट होईल तेव्हा ऐश्वर्या त्या डॉक्टरांना घोळात घेते आणि DNA टेस्टचे रिपोर्ट बदलायला लावते. म्हणजे जेणेकरून ऐश्वर्या असे रिपोर्ट ठेवते की ते सिद्ध होईल की ती डेड बॉडी नानांचीच आहे आणि याच्यामध्ये सुद्धा ऐश्वर्या सक्सेसफुल होणार. पण मात्र शेवटी जानकी ती जानकीला समजलेलं असतं की ऐश्वर्या नक्कीच कारस्थान करून ते DNA टेस्टचे रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न करेल. मग आता सौमित्रा आणि अवंतिका हे बरोबर लक्ष ठेवूनच असतात. जानकी आता जेव्हा ऐश्वर्या त्या DNA टेस्टचे रिपोर्ट बदलण्यासाठी जाते तेव्हा बरोबर तिच्या मागे मागे जाते आणि ऐश्वर्याला रंगेहात पकडते. ऐश्वर्या जानकीला खूप सुनावते की तू काहीही करण्याचा प्रयत्न कर, पण शेवटी विजय हा सत्याचाच होतो आणि जिंकणार आम्हीच. आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या सुद्धा जानकीला फुल प्रूफ चॅलेंज देते की तू काहीही कर, पण मात्र तुला मी उद्ध्वस्त करून सोडणारच. आता जानकी तशीच घरासमोरनं जात असताना तिला आता काही कुडबुड करण्याचा गेस्ट रूम मधनं आवाज येतो आणि आता आवाज ऐकल्यानंतर जानकीचे कान टाईट होतात आणि ती लगेच गेस्ट रूमकडे धाव घेते. गेस्ट रूमकडे जात असताना जानकी दार उघडते आणि तिथे ते गुंड दिसतात. मग आता त्या गुंडांना पाहता जानकीला आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो आणि ती नेमकं विचार करू लागते की हे गुंड इथे काय करतायत. जानकी आता त्या गुंडांना सुद्धा मात करते. जानकीवरती ते गुंड धावून जाणार तेवढ्यात लगेच सौमित्र अवंतिका तिथे येतात. ते जानकीला वाचवतात.
ते आता पुढे जातात आणि पाहतात तर समोर नाना बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले त्यांना तिथे दिसतात. आणि नानांना असं पडलेलं पाहता जानकीला मोठा धक्काच बसतो. पण मात्र मेन म्हणजे आनंदाची गोष्ट की नाना सापडलेले असतात. आता नानांनी बऱ्याच दिवसापासून काही खाल्लेले नसतं. त्याच्यामुळे नाना तर पूर्ण वीक झालेले असतात. सौमित्र, जानकी, नाना डोळे उघडत नसतात म्हणून लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतात. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर समजतं की नानांची प्रकृती खूपच बिघडली आहे आणि नानांची ही प्रकृती सुधारणं म्हणजे शक्यच नाहीये. मग आता हे सगळं पाहता जानकीला तर खूप वाईट वाटत असतं. जानकी व सगळेच रडत असतात. जानकी देवाच्या मंदिरामध्ये धाव घेते आणि नानांना वाचवण्याचा फुल प्रयत्न करते. जानकी देवाला सांगते की देवा प्लीज, हे काय करतोयस रे तू? मला माझं फक्त कुटुंब एकत्र हवंय. तुझ्याकडनं मी बाकी काही अपेक्षा केलेली नाहीये. मग आता देवाला जानकी गाऱ्हाणं घालते, देवाला साकडं घालते आणि देवसुद्धा जानकीचं ऐकतो. देवाचा चमत्कार होतो आणि नाना बरे होतात. आता आता नानांना सगळे आता घरी घेऊन येतात. ऋषिकेश सुद्धा सुखरूपपणे सुटलेला असतो. नाना सुद्धा घरी आलेले असतात आणि त्यांचं कुटुंब सगळंच खूप खुश असतं. पण आता राहिला प्रश्न दुसऱ्या ऐश्वर्याचा. जानकी आता ऐश्वर्याची पूर्ण थोबाड काळं करून वरात तर काढणारच असते. कारण जानकी आता एवढं सगळं ऐश्वर्याने केलंय म्हटल्यानंतर काही शांत नाही बसणारी. आता त्याच्यानंतर नाना सगळं काही घरामध्ये खरं खरं सांगतात की मला ढकलवून देणारी ऐश्वर्याच होती आणि ऐश्वर्याने मला धमकी देऊन ओवीला मारेन अशी धमकी देऊन तिने मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच गोष्टीचा माझ्या मनावरती आघात झाला म्हणून मी खरं काय ते सांगू नाही शकलो. नाना आता ऐश्वर्याचं सत्य सर्वांसमोर आणतात आणि ऐश्वर्याला जानकी समोर रंगेहात पकडून देत ऐश्वर्याची सगळी कार्यकर्तृतींचा पाना नाना वाचून दाखवतात. हे सगळं ऐकता सुमित्रा, सारंग, शर्वरी, ऋषिकेश यांच्या सर्वांचेच खडकन डोळे उघडलेले असतात. त्याच्यानंतर आता ऋषिकेश आता लगेच पोलिसांना फोन करून बोलवतो आणि मागे ऐश्वर्या बोलली होती जानकीला की या दारामध्ये पुन्हा ॲम्ब्युलन्स येणार. पण मात्र ॲम्ब्युलन्स नाही, पोलिसांची गाडी नक्कीच ऐश्वर्याला नेण्यासाठी आली. आता पोलीस ऐश्वर्याला पकडतात आणि तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ लागतात. पण मात्र आता त्याच्यानंतर ऐश्वर्याचं असं सगळं सत्य समजलंय म्हटल्यानंतर या सारंगला तर काय करावं काहीच समजत नसतं. सारंगला या गोष्टीवरती आता नक्कीच पटकन विश्वास बसलेला असतो आणि ऐश्वर्याने असं केलंय म्हटल्यानंतर सारंगला खूप वाईट वाटत असतं. आता इकडे दुसरीकडे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचं सर्व सार्थक तर झालेलंच आहे आणि जानकीचं कुटुंब सुद्धा एकत्र आलंय. जानकी आता गुण्या गोविंदाने नांदतीये. पण मात्र आता मित्रांनो एवढ्यातच थोडी ना थांबणार आहे. या मालिकेमध्ये आपल्याला नवीन नवीन आता ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच आता ओवी सुद्धा मोठी होत चालली आहे आणि त्याच्यानंतर आता फक्त एवढंच नाही तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपल्याला नवीन नवीन वळणं पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच की ऐश्वर्या जरी गेलेली असली तरी सुद्धा कटकारस्थान करण्यासाठी पुढे कोणीतरी लागतंच ना. त्याच्याशिवाय सिरियल पाहण्यासाठी ट्विस्ट कसा येणार? मग आता मित्रांनो नक्कीच पुढे कोणीतरी येणार आणि हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.